पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. आपण टाळ्याच्या गजरांमध्ये त्यांचं स्वागत करू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अभिनंदन सोहळ्याप्रसंगी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी विद्यार्थी श्री गजिराम मुठाळ, प्राचार्य डॉक्टर प्रतिमा वाघ, सत्कारमूर्ती मोनिका बाबूराव काळे, महाराष्ट्र शासन मृदा व जलसंधारण अधिकारी, उपप्राचार्य डी टी जाधव, प्राध्यापक वृंद, विद्यार्थी मित्रमैत्रिणी सर्वांचे सहर्ष हार्दिक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे. उच्च ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवं आहे ते मिळणं म्हणजे यश, आणि जे मिळालं त्यात गोड वाटणं म्हणजे सुख. असंच यश आणि सुख अथक प्रयत्नांनंतर मोनिका हिला मिळालेलं आहे. आपणा सर्वांच्या वतीने तिचे सहर्ष हार्दिक स्वागत करते. प्राचार्य डॉक्टर प्रतिमा वाघ मॅडम यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं. व्यासपीठावर उपस्थित आजच्या सन्मानार्थी मोनिका बाबूराव काळे, त्याचबरोबर आपले व्हाईस प्रिन्सिपल जाधव सर, डी टी जाधव सर, सविता आहेर मॅडम, त्याचबरोबर आपले माजी विद्यार्थी ज्यांची सतत मदत आपल्या महाविद्यालयाला लाभते आहे ते गजिराम मुठाळजी, आणि माझे सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी बंधू-भगिनींनो, आज आपल्याकडे हा असा दुहेरी योग आलेला आहे की करिअर गायडन्स अंतर्गत आपण मार्गदर्शन तर ठेवतोच आहोत, त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाची यशस्वी विद्यार्थिनी मोनिका हिचा आज आपण सत्कार पण ठेवलेला आहे. अतिशय छोट्या अशा शेतकरी कुटुंबातून आलेली मोनिका, जी 12वी सायन्सला आपल्या महाविद्यालयात 17-18 साली होती. 18 साली 2018मध्ये ही पासआउट झालेली आहे. आणि त्याच्यानंतर तिने गुरु गोविंद सिंगमध्ये BE सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं. याच्यानंतर तिने लगेचच निर्णय घेऊन अगदी 3 महिन्यामध्ये ह्या सगळ्या परीक्षेचं प्रशिक्षण घेण्यासाठी पुणे गाठलेलं आहे, आणि अतिशय कमी काळामध्ये तिने हे यश संपादन केलं आहे. मोजून 23 वर्षाची आहे, आणि आता तिचं पोस्टिंग हे मृद आणि जलसंधारण अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत तिची ही नेमणूक होणार आहे. तिला स्वतःलाच माहीत नाही की तिचं पोस्टिंग कुठे होणार आहे. महाराष्ट्रात ते कुठेही होऊ शकतं, पण तिच्याशी मी जेव्हा बोलत होती तेव्हा लक्षात आलं की म्हणजे इथे वय हा विषय बाजूलाच राहतो. तिने अभ्यासातून मिळवलेलं जे काही नॉलेज आहे ते खरोखर एखाद्या म्हणजे मोठ्या माणसाच्या प्रदीर्घ अनुभवानंतर जसं येतं तसं अगदी आहे. त्याच्यामुळे ती जिथेही कुठे जाईन तिथे निश्चितच खूप छान काम करेल. खरोखर ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. सरळ सेवा भरती MPSCचे जे क्लासेस होते ते तिने जॉईन केले, आणि फार काळ न दवडता, म्हणजे मी बघते की वर्षानुवर्ष मुलं तयारी करत असतात, देत असतात, प्रचंड कॉम्पिटिशन असते, आणि त्याच्यातनं अगदी मोजक्यांना ही संधी लाभत असते. तेव्हा ते जे डेडिकेशन लागतं, जे विलिंगनेस लागतं की हे मी करेन म्हणजे करेनच, आणि क्वालिटी टाईम तिने एक्झामसाठी दिलेला आहे, त्याचं हे सगळं फळ आहे. तर मला अगदी आवर्जून सांगावंसं वाटतं की अशा विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांना जे इथे सध्या इच्छुक आहेत त्यांना व्हावा, त्यासाठी तिला आपण येथे आमंत्रित केलेलं आहे. त्याच्यामुळे ती आपल्या निमंत्रणाचा स्वीकार करून येथे आली, आणि आपल्या सगळ्यांना आता ती तिचे अनुभव सांगणार आहे.
त्याचा सगळ्यांनीच जरूर लाभ घ्यावा अशी मी तिला विनंती करते. आणि फार वेळ घेत नाही, कारण तिचं ऐकणं जास्त महत्त्वाचं आहे. आपण नेहमीचेच आहोत, परीक्षेचे दिवस आहेत, तुम्हालाही बाकीच्यांना प्रिपरेशनला जायचं आहे. आधी आपण तिच्याबद्दल ऐकूयात. थँक्यू. आज मोनिका व्यासपीठावर आहे, तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि काही वर्षानंतर तुमच्यातील अनेक विद्यार्थी येथे असतील याची आम्हाला अगदी खात्री आहे. धन्यवाद मॅडम. अंगणात तुळस, शिखरावरती कळस, अतिथी देवो भव ही भारतीयांची ओळख. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री गजिराम मुठाळ यांचा सत्कार प्राचार्य डॉक्टर प्रतिमा वाघ मॅडम यांनी करावा अशी मी विनंती करते. अगदी लहानग्या वयात यशाचं शिखर गाठलेली मोनिका हिचा विशेष सत्कार येथे संपन्न होतो आहे. मी प्राचार्यांना विनंती करते की त्यांनी मोनिका काळे हिचा सत्कार करावा. प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफिलीचे गीत गावे, सूर तुझ्या मैफिलीचे दूर दूर जावे, तुझं पुढे ठेंगणे व्हावे त्या उंच उंबराने साथ तुझी द्यावी. यशाच्या प्रत्येक शिखराने बागडावे तू, उंच उंच उडावे तू, बनून मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे तू, शिंपल्यात पडावे तू. खूप खूप अभिनंदन मोनिका. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश तुम्हाला प्रेरणा मिळावी हाच आहे. तुमच्यापैकी अनेक जण स्पर्धा परीक्षांची तयारी करणार असाल आणि त्यासाठीच मी मोनिकाला विनंती करते की तिने उपस्थितांना मार्गदर्शन करावे. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना तसेच शिक्षक वर्गाला, विद्यार्थी मित्रांना माझा सदर प्रणाम. माझं नाव मोनिका बाबूराव काळे. माझं शालेय शिक्षण मी आपल्याच परिसरातील देवळाली हायस्कूल या शाळेत केले असून त्यानंतर मी माझं 11वी-12वी सायन्स आपल्याच कॉलेजमध्ये SVKT कॉलेजमध्ये 2018 साली मी पासआउट झाले इथून. त्यानंतर मी माझं सिव्हिल इंजिनिअरिंग गुरु गोबिंद सिंग कॉलेजमध्ये पूर्ण केलं. मी 2022मध्ये इंजिनिअरिंग पासआउट झाले आणि त्यानंतर लगेच मी निर्णय घेऊन स्पर्धा परीक्षांचा पुणेमध्ये क्लास लावला आणि क्लास लावल्यानंतर तिथला क्लास पूर्ण केला आणि वेळ न दवडता तिथे मनापासून अभ्यास केला. पुण्याला जाणारे सर्वच अभ्यास करतात असं नाही आहे, सर्वजण तिथे अभ्यास करतीलच असं नाही आहे. क्लास करतात, पण काही मुलं हे पुण्याला गेलो म्हणजे पहिले पुणे एक्सप्लोर करतात, सगळ्या गोष्टी कॅफे सगळ्या गोष्टी फिरतात, तिथले पर्यटन स्थळ फिरतात, पण त्यातलं मी एक पण गोष्ट केली नाही. मी सर्वप्रथम माझा पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला. शिक्षकांचे वेळोवेळी गायडन्स घेतले. मला ज्या गोष्टी आवडत होत्या त्या मी वेळोवेळी टीचरांना जाऊन विचारल्या, त्यांनी मला खूप सहकार्य केले. तसंच तुम्हाला माझं एक सांगणं आहे, आपण जे कॉलेजला येतो आहे घरच्यांना माहिती आहे की आपण कॉलेज चाललो आहे, पण आपण खरंच कॉलेजमध्ये येऊन लेक्चर करतो आहे का हे आज प्रत्येकाने बघितलं पाहिजे. कारण की 11वी-12वी सायन्स मी पण केलेलं आहेत, मी पण त्या फेजमधून गेलेले आहेत, त्यामुळे मला मुलांची मानसिकता माहिती आहे. पण आपल्याला कळालं पाहिजे की आपले आईवडील तिथे कष्ट करताय त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. इथे बसलेल्यांपैकी 80% वर्ग मला तर वाटते शेतकरी कुटुंबातीलच असेल, आहेत ना? हां, मग तुम्हाला माहिती असेल ना घरी किती कष्ट करतात आपले आईवडील, मग त्याची तुम्हाला जाणीव असली पाहिजे. एवढंच सांगणं आहे माझं. कारण की माझ्या पप्पांनी, माझ्या मम्मीनी, सगळ्यांनी, माझ्या कुटुंबांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत. मग त्याचं त्यांना आज खूप आनंद झाला, त्याच्यामुळे मला पण खूप भारी वाटतं की त्यांचा आज सगळे सत्कार करताय, त्यांना आज सगळे अभिनंदन करताय. आपल्या आयुष्यातील 10वी नंतरचे 5-6 वर्ष मुलांनी एकदम जपून म्हणजे प्रामाणिकपणे दिले पाहिजे. आपली जी सवयी आहेत ना, आपल्या मित्रांनुसार आपल्या सवयी ह्या ठरतात. आता प्रत्येकाने बघा आपले मित्र कसे, आपल्या मित्रांच्या सवयी कशा आहे त्या पण आपण बघितल्या पाहिजे. कारण की त्यांच्या सवयी ह्या कधी ना कधी आपल्याला पण लागतात. मित्रांच्या सवयी चांगल्या असेल तर आपण पण चांगलं होऊ. त्यामुळे
आज बघा कोणत्या मित्राच्या कोणत्या सवयी आपल्याला आवडत नाही, त्या आपण त्यांना सांगायच्या की तू हे चुकते तुझं. त्यांना आपण मदत करायची, ते पण आपल्याला मदत करतात. असं बाकी कॉलेजने माझ्या यशाची दखल घेतली आणि मला इथे बोलवलं, त्याबद्दल मी कॉलेजचे मनपूर्वक आभार मानते. आणि कधी तुम्हाला भविष्यात काही गरज वाटली तर मी निश्चित तुम्हाला मार्गदर्शन करेल. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. स्टार्टिंगला माझा क्लास हा 8:30 ते 1:30पर्यंत असायचा. त्यामध्ये ब्रेक असायचा थोडा 25-30 मिनटाचा नाश्त्यासाठी. नंतर 1:30 नंतर मग आम्ही हॉस्टेलवर जायचो, थोडं फ्रेश वगैरे होऊन जेवण करायचं आणि नंतर मग 3ला अभ्यास करायला बसायचो आम्ही. 3 ते मग 6ला परत टी ब्रेक घ्यायचे. 6:30 पावणे 7ला परत अभ्यासाला बसायचे मी. मग त्याच्यानंतर 8:30 पावणे 9ला ब्रेक जेवणासाठी. त्यानंतर मग घरच्यांशी बोलायची थोडं 15-20 मिनटं. घरच्यांना सांगायची की सुखरूप आहे मी, काय हे काळजी करू नका माझी. कारण की आजकाल पुण्याला कशा बातम्या आपल्याला ऐकायला भेटतात, त्यामुळे घरचे पण खूप टेन्शनमध्ये असायचे. त्यानंतर परत मी 1-1.5 तास संध्याकाळी 10:30, 11, 12पर्यंत करायची, रिव्हिजन करायची. जेव्हा नंतर क्लास संपला त्यानंतर मला फुल डे पुन्हा युटिलाइज करायला भेटायचा अभ्यासाचा. त्यानंतर मग मी 6:30 वाजता उठायची. फ्रेश वगैरे होऊन मी रोज 30 मिनटं मेडिटेशन करायची. मेडिटेशन नंतर मग मी अभ्यासाला म्हणजे स्टार्टिंगला मी रोज सकाळी बसताना आज मला काय काय करायचं आहेत ते मी नोट डाऊन करायची. म्हणजे आज माझे एवढे टार्गेट आहेत, ते मला संध्याकाळी झोपताना पूर्ण झाले पाहिजे, तेव्हा मला चांगली झोप लागेल, असं माझा माइंडसेट होता. मग तेवढे म्हणजे तरी मग क्वालिटी टाईम मी रोज 10 तास ॲप्रॉक्सिमेटली अभ्यास केलेला आहे क्लासेस नंतर. आणि क्लास असताना मग माझा 4 ते 5 तास अभ्यास व्हायचा. ॲक्च्युली मी या फील्डमध्ये न्यूजपेपर वाचलेले नाही आहे, कारण की आम्हाला यूट्यूबवरती लेक्चर असायचे ना करंट अफेअर्सचे, मी तेच रेफर केले. त्यामध्ये मोजकं आणि परीक्षेला जे पाहिजे तेच सांगतात. ते न्यूजपेपरमध्ये खूप राजकीय घोडामोडी खूप काही असतात, त्यामुळे टाईम युटिलाइज चांगलं होत नाही, त्यामुळे मी न्यूजपेपर रेफर नाही केले. पण मग लोकसत्ता हे चांगलं न्यूजपेपर आहेत. MPSCवाल्यामुळे लोकसत्ता हे न्यूजपेपर रेफर करतात, चांगलं आहे ते. ठीक आहे, तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, तुम्ही नंतर पण विचारू शकतात, असं काही नाही. हां ठीक आहे. मी विद्यासागर अकॅडमी पुणे. पहिले सेल्फ स्टडी केला मी, कन्सेप्ट क्लिअर करून घेतल्या सगळ्या. नंतर मग दुपारच्या वेळी जेवण झाल्यानंतर कंटाळा यायचा, झोप यायची, मग त्यावेळेस आम्ही एकत्र बसून ग्रुप स्टडी करायचा. तो 2-3 तास आम्ही वाया घालवले नाही, युटिलाइज केले. कारण की लायब्ररीमध्ये दुपारच्या वेळेस बसणं म्हणजे सगळं शांती असते, वरती फॅन चालू असतो, जेवण झालेलं असतं, झोप लागते, त्यामुळे आम्ही तेव्हा ग्रुप स्टडी करायचो मग दुपारच्या वेळी. मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडची, त्यामुळे मला इंजिनिअरिंगच्या माहिती आहे. आता इथे मग नॉन टेक्निकलसाठी संकेत सर आहेत आमच्या इकडे पुण्याचे, त्यांचे पण यूट्यूबला लेक्चर आहेत, संकेत सर GS सेंटर, त्यांचे पण तुम्ही क्लासेस रेफर करू शकतात नॉन टेक्निकलसाठी. माझा क्लास झाल्यानंतर मी त्या क्लासच्या नोट्सचे परत माझे शॉर्ट नोट्स काढले. टीचर म्हणजे मला टीचरांनी रेफरन्स बुक वगैरे सांगितलेले होते, पण कालावधी खूप कमी असल्यामुळे त्या शॉर्ट नोट्सचीच मी रिव्हिजन केली. कारण की पेपरच्या आदल्या दिवशी किंवा पेपरच्या दिवशी सकाळी मुलांना कळत नाही नेमकं काय वाचायचं, मग ते खूप कन्फ्यूज होतात, मग त्यांचं माइंड स्टेबल राहत नाही. त्यामुळे मी माझ्याच नोट्स चांगल्या पद्धतीने त्याला अजून शॉर्ट कंपाईल केलं. खूप कमी नोट्स बनवल्या माझ्या मी, आणि मला ज्या येत नाही तेच मी शॉर्ट नोट्समध्ये जास्त हायलाईट करून लिहिलं, जेणेकरून पेपरच्याच दिवशी मला त्याचा जास्त फायदा होईल. बाकी बुक्स वगैरे मी 1.5 वर्षामध्ये ही पोस्ट ग्रॅब केली आहे. अशी मी स्पेसिफिक बुक्स वगैरे काही केले नाही, कारण की क्लासच्याच नोट्स मला सफिशियंट्स वाटल्या होत्या माझ्या वेळेस.
आणि आपलं कन्सिस्टन्सी, प्रामाणिकपणा आणि हे खूप महत्त्वाचे आहेत. कन्सिस्टन्सी, प्रामाणिकपणा म्हणजे काय की आपले कर्म चांगले पाहिजे. आपल्यामध्ये एकमेकांना सहकार्याची भावना पाहिजे. आपण म्हणतो की ह्या क्षेत्रामध्ये 50% आपला अभ्यासक्रम आणि 50% लक काम करतं, पण त्या 50% लकमध्ये आपले कर्म कंट्रीब्यूट करतात. तुम्ही लोकांचं चांगलं केलं तर लोक पण आपलं चांगलं करतील. कुठेतरी आपलं ते नोट डाऊन होतं की तू मदत केली, तुझी पण एक दिवस मदत करतील. त्यामुळे आपण प्रामाणिक असलं पाहिजे. आणि कन्सिस्टन्सी म्हणजे की मी आज 10 तास अभ्यास केला तर मग उद्या पण मी 10 तास करणार. भले 10 नाही, 8.5-9 तास अभ्यास करेल, पण मग मी आज 10 तास अभ्यास केला, मी खुश झाले, मी आज खूप अभ्यास केला. मग 2 दिवस मी पुस्तकच बघितलं नाही, असं नाही करायचं. रोज थोडा का वेळा रोज अभ्यास करायचा. आणि इंजिनिअरिंगला वगैरे आम्ही फक्त पेपरच्या पहिले अभ्यास करायचो, कारण की तिथे आम्हाला फक्त पास व्हायचं होतं. इथं कॉम्पिटिशन खूप वेगळी आहे. इथे कॉम्पिटिशन म्हणजे तुम्हाला पोस्ट मिळवायची, ती पण शासनाची. ते असं कोणाला पण देणार नाही. आपल्यामध्ये काहीतरी क्वालिटी पाहिजे, म्हणजे त्यांनी आपल्याला पोस्ट दिलं पाहिजे, हे एवढी आपल्याकडे क्वालिटी, डिसिप्लिन आपल्याला आली पाहिजे. त्यामुळे कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे ह्या फील्डमध्ये. रोज अभ्यास केलाच पाहिजे. करंट अफेअर्सचा म्हणा, ॲप्टिट्यूडचा म्हणा, टेक्निकलचा, म्हणजे मी इंजिनिअरिंगचे आहेत म्हणून मी टेक्निकलचा. बाकी राज्यसेवा वगैरे करणारे मुलांनी इतिहास, भूगोल, पॉलिटी. आणि जे मुलं ह्या MPSC क्षेत्रामध्ये येतात पण त्यांना यश भेटत नाही ना, ते मुलं अपयशी कधीच नसतात, कारण की ते माणूस म्हणून कसे ते घडून गेलेले असतात. त्यांना माहिती असतं राज्यघटनेमध्ये कोणता कलम काय आहे, कुठे तुम्हाला काही अडचण आली तर तुम्हाला कोणकोणते अधिकार दिलेले ते तुम्हाला बोलता येतं. समाजामध्ये कसं वावरायचं हे पण कळतं. त्यामुळे ज्यांना यश भेटत नाही या क्षेत्रामध्ये ते कधीच अपयशी नसतात. ते समाजामध्ये यशस्वी म्हणून वावरतात. पुनश्च मी एकदा कॉलेजने माझ्या यशाची दखल घेतल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार करते. धन्यवाद. मौज मस्तीला फाटा देऊन अतिशय प्रामाणिकपणे मोनिकाने अभ्यास केलेला आहे आणि त्याचीच परिणिती आज ती यशस्वी झालेली आहे. विशेष म्हणजे आईवडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवा असा संदेशसुद्धा तुम्हाला दिलेला आहे. मोनिका, खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. मोनिका म्हणाली की तिने यूट्यूबवर लेक्चर पाहिलेले आहेत. तर तुम्हाला यापूर्वी आम्ही वारंवार वर्गात येऊन सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शासनाचा करिअर कट्टा हा एक उपक्रम आहे आणि यामध्ये तुम्ही फक्त 354 रुपये भरून रजिस्ट्रेशन करायचं आहे. 3 वर्षासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये मार्गदर्शन मिळणार आहे. तर फक्त 3 किंवा 4 जणांनीच प्रतिसाद दिलेला आहे. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि सायंकाळी 7 वाजता तुम्हाला यूट्यूबवर याचं छान मार्गदर्शन मिळणार आहे. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री गजिराम मुठाळ यांना विनंती की त्यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं. आज करिअर गायडन्स अंतर्गत मार्गदर्शन आणि आपल्या मोनिकाचा सत्कार असा हा मॅडमनी माझ्या विनंतीला मान देऊन तो कार्यक्रम इथं घेतला. सर्वप्रथम मी आपल्या कॉलेजच्या प्राचार्या वाघ मॅडम यांचे धन्यवाद देतो. आणि आपण सर्व जास्त संख्येने विद्यार्थी उपस्थित राहिले तर विद्यार्थ्यांना मी धन्यवाद देतो. परंतु एक खंत वाटते, एकाही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला नाही. तर मला सांगावंसं वाटतं, आमच्या वेळेस जे कार्यक्रम व्हायचे त्यावेळेस प्राध्यापकांनी इथं बसायला जागाच राहायची नाही, सर्व विद्यार्थी राहायचे आणि प्रश्न इतके असायचे की प्रिन्सिपल उठून सांगायचे थांबा आता नेक्स्ट कार्यक्रमात प्रश्न विचारू. तर ह्या कार्यक्रम हा खास विद्यार्थ्यांसाठी होता. तिचं करिअर झालेलं आहे, परंतु तिनं तुम्हाला काही गोष्टी द्यायच्या होत्या म्हणून आपण हा सत्कार तर आम्ही पोर्चमध्ये घेऊन गेलो असतो, परंतु मॅडम म्हटल्या की आपल्या विद्यार्थ्यांना तिचं काही मार्गदर्शन झालं पाहिजे. तुम्ही भाग्यवान आहात का अशा प्राचार्या तुम्हाला मिळाल्या आहे की त्यांनी त्यांचा विचार नाही केला, माझ्या विद्यार्थ्यांचा विचार केला. परंतु दुर्दैव तुम्हाला कोणाला प्रश्न विचारूशी वाटला नाही. पुढे असे आम्ही अनेक कार्यक्रम घेणार आहोत, परंतु विद्यार्थ्यांनी नुसतं शिकायला येऊ नका. कोणाचे वडील मळ्यात काम करत आहे, कोणाच्या नोकरीला जात आहे. तिच्या वडिलांचा प्रवास सुरुवातीला शेतकरी, नंतर नोकरीला लागले. इथून सातपूर शिवाजीनगर तिथं त्यांनी सुरुवातीला 2 व्हीलरवर प्रवास केला, आता 4 व्हीलरवर जात आहे. ऊन वारा पाऊस पण मुली घडवल्यात.
काल आम्ही रामकृष्ण महाराजांनी आम्हाला बोलून घेतलं, तिचा सत्कार केला. त्यावेळेस त्यांनी एक वाक्य सांगितलं, तिनं पण सांगितलं, बाबूराव, तिच्या वडिलांना, बाबूराव, तिचं यश आहे, परंतु याच्यामध्ये तुमचे चांगलं कर्म पण आहे. तुम्ही जे समाजामध्ये कोणताही कार्य असो, गावामध्ये या पंचकृषीमध्ये, तुमचं ते देणं आहे की तुम्ही जे देतात, त्याच्यामुळं ते तुमच्या मुलीला हे यश प्राप्त झाले. सहजासहजी होत नाही. आणि आपल्या महाविद्यालयाचं मी फार तर बोलत नाही, नेहमी आम्ही ठरले, आमचे मेडे आणि माईक, त्याच्यामुळं पण आज बोलतो आहे. आपल्या महाविद्यालयाची इतकी उज्ज्वल परंपरा आहे. मॅडम, आमच्याबरोबरचा एक विद्यार्थी, आम्ही जुन्या बिल्डिंगमध्ये शिकायचो, सर्वात वरतीला कोपऱ्यात आमचं डिफेन्स स्टडीचं लेक्चर व्हायचं, त्याच्यावर आम्हाला बसायला जागा नाही, 3-3 विद्यार्थी बसून वरतून पाणी गळायचं, कधी त्या चिंचेच्या झाडाखाली बसायचो. निलेश सावंत म्हणून एक विद्यार्थी आहे, 11वी-12वीपर्यंतच आपल्याकडे होता, नंतर मुंबई विद्यापीठात तिकडे शिक्षण घेतलं आणि तो जगातल्या टॉपेस्ट नेव्ही US मर्चंट नेव्हीमध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून गेली 10 वर्षे काम करतो आहे. सुरुवातीला तो इंजिनियर होता, नंतर पूर्ण शिपचा कॅप्टन झालेला आहे. मॅडम, त्याची खूप इच्छा आहे, मला माझ्या कॉलेजला काहीतरी द्यायचं आहे, मला यायचं आहे, पण दुर्दैव की त्याला सुट्टीच मिळत नाही. मिळाली तर थोडीफार मिळते, कुटुंब, मुंबई ऑफिस इकडे येणंच होत नाही. त्याची जर तुम्हाला परिस्थिती सांगितली, त्याच्या वडिलांची पोस्टिंग आपल्याकडं आर्मीमध्ये होती, 11वी वडिलांची ट्रान्सफर झाली, 11वी नंतर 12वीला पूर्ण वर्ष तो माझ्याकडे राहिला. त्याला काही अभिमान नाही, काही नाही. एका आर्मीवाल्याचा मुलगा, मॅडम, पहाटे 5 वाजता उठायचो आम्ही, आमचे द्राक्ष तोडायला आमच्याबरोबर तो काम करायचा. सगळे शेतीचे कामं करून तो शिकला, 12वी झाला आणि तो इथं गेला ना, वर्षातनं 1 दिवस तरी आला तरी माझ्याकडे येऊन राहतो. तो पण मळ्यात शेतावर जाऊन आम्ही आमच्या मळ्यात राहतो का, त्यांनी तो अनुभव घेतलेला आहे. तसंच तुम्ही बघा, या कॉलेजची जी परंपरा आहे ना, आमच्यापर्यंत, मोनिकापर्यंत थांबली नाही पाहिजे, ही पुढं चालली पाहिजे. ती परंपरा पुढे चालवी म्हणून मॅडमनं तिचं मार्गदर्शन तुमच्यासाठी कार्यक्रम घेतला. पण पुढच्या कार्यक्रमात असं नको व्हायला, सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारा, तुम्हाला जे काही येईल तिचा नंबर घ्या आणि तिला वैयक्तिक पण तुम्ही मुलं असो मुली असो प्रश्न विचारा, तुमचंही करिअर घडवा, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. मॅडम, अतिशय चांगला उपक्रम तुम्ही राबवला, मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझं मनोगत संपवतो. गेल्या वर्षी आपल्या महाविद्यालयाची माधुरी कातोरे ही विद्यार्थिनी MPSC उत्तीर्ण झालेली आहे आणि यावर्षी मोनिका काळे. म्हणजे उज्ज्वल परंपरा आपल्या महाविद्यालयाला आहेच आणि ही अशीच पुढे चालू राहील अशी प्रार्थना. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू ज़िंदगी का इम्तिहान होता है, डरने वालों को मिलता नहीं कुछ ज़िंदगी में, लढणे वालों के कदमों में जहान होता है. असा जहान तुम्हा सर्वांच्या चरणांमध्ये असावा अशी प्रार्थना करते आणि डॉक्टर PP पकर सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रकट करावेत. छोटेखानी कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या, त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी गजरामजी मुठाळ, आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले आजचे सत्कारमूर्ती, तसेच त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं अशा मोनिका काळे, त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य DT जाधव आणि उपस्थित सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज एक छोटासा कार्यक्रम, कालच मॅडमनी सांगितलं की आपल्याला असा एक कार्यक्रम घ्यायचा आहे. एक मोनिका काळे हिची MPSC थ्रू निवड झालेली आहे आणि तिचा सत्कार करायचा आहे. पण मग कार्यक्रम कुठल्या याच्यात खाली घ्यायचा तर त्याच्यावर चर्चा झाली. मॅडमने आपण त्यांचं एक लेक्चर पण ठेवू आणि करिअर गायडन्स म्हणजे विद्यार्थ्यांना थोडं मार्गदर्शन त्याच्यामध्ये मिळेल, हा त्याच्या पाठीमागे उद्देश होता. खरं म्हणजे आपण सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केलं होतं, सिनियर महाविद्यालयाचे PGचे विद्यार्थी असतील, BSCचे असतील, की मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. पण आता परीक्षा नेमक्या आजपासून सुरू झाल्या आणि त्याच्यामुळे उपस्थिती थोडी कमी आहे. निश्चितच उपस्थिती भविष्यामध्ये वाढेल. आज कार्यक्रमासाठी उपस्थित मोनिका काळे हिचं मी प्रथमतः स्वागत पण करतो आणि आभारही मानतो. तिने विद्यार्थ्यांना अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलं. सद्य परिस्थिती म्हणजे एक टार्गेट जर आपण निश्चित केलं, यश आपल्याला निश्चितच मिळतं. ध्येय ठेवून जर आपण अभ्यास केला आणि जर मेहनत घेतली तर आपल्यापुढे कुठलीही संधी असेल, कुठलंही आपण करिअर करायचं ठरलं असेल तर त्याच्यामध्ये यश हे मिळतंच, हे तिने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या नेहमीच असे उपक्रम घेत असतात. विद्यार्थ्यांना त्यातून फायदा आला पाहिजे. महाविद्यालयाचा विकास हा विद्यार्थ्यांचा विकास असेल. विद्यार्थी जर मोठ्या पदावरती गेला तरच महाविद्यालयाचा विकास होत असतो.
आणि अशा कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना निश्चित मोटिवेशन मिळत असतं. माननीय प्राचार्यांनी हा कार्यक्रम घेण्यासाठी परमिशन दिली. मी माननीय प्राचार्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर डी जाधव सर यांनी सहकार्य केलं. त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी गजरामजी मुठाळ, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी निश्चितच कुठल्याही कार्यक्रमासाठी तत्पर उपस्थित असतात. त्यांचा खूप आग्रह असतो की आपल्या महाविद्यालयामध्ये असे काही कार्यक्रम झाले पाहिजे. ते आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि त्यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त केलं. त्याबरोबर मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर आयर मॅडम यांनी सूत्रसंचालन केलं, त्यांचे मी आभार मानतो. उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मित्र आपले सर्वांचे आभार व्यक्त करून अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.